बाहेर
भक्त समागमे सर्व भावे हरि, भक्त समागमे सर्व भावे हरि, सर्व कामे करी न सांगता, साठविला राही हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, मागण्याची आस, मागण्याची आस पाही मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, तुका म्हणे जीव भाव देवा पाय, तुका म्हणे जीव भाव देवा पाय, ठेवून ते काही न मागती, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा प्रथम वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे गंगा विशुद्धं नित्यपाद स्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सरादे स्थितं तं समाधिस्थं मूर्तिं नमामि गंगागिरिजी योगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे वेदांत शास्त्रार्थनित्यं नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री
चारुणी आता जगजाल पालम कच कंठमालम शरचंद्र भालम महादैत्य कालम नभो नीलकायम दुरावारमायम सुपद्मा सहायम भजेहम भजेहम श्री संताची माता चरणावरी श्री साठविला राही हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू इको थोडासा कमी करा. शांतता व महानता ज्यांच्यामध्ये नित्यवास करते नवे नवे तर हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु देहू निवासी असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबा यांचा अतिशय गोड आजच्या या दिवसाला प्रसंगाला साजेल रुचेल पचेल अशा स्वरूपाचा नवे नवे तर भक्ती भक्त भगवंत अतिशय महत्वाच्या असणाऱ्या या तीन विषयांची मांडणी एकत्रित करणारा तिघांचंही महत्व एकत्रित सांगणारा गोड असा 4 चरणाचा तुकोबरायांचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. साधू संतांच्या आशीर्वादाने भगवंताच्या कृपेने तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये अगदी मोजक्या वेळेमध्ये नियमून दिलेल्या वेळेमध्ये सेवा करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मला या ठिकाणी करायचा आहे. पण तत्पूर्वी अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं तितकंच नितांत गरजेचं या ठिकाणी आहे. जास्त वेळपास न करता अगदी थोड्याच अवधीमध्ये परिहार या ठिकाणी देईल. महिला कीर्तन महोत्सव अगदी अनंत आंबेडे यांच्या निवासस्थानी सुंदर असा सालाबादप्रमाणे आयोजित नियोजित झालेला याही वर्षी सगळ्यांच्याच अथक अशा परिश्रमातून संपन्न होणारा आणि त्याच पद्धतीने विशेष सहकार्य विशेष श्रम कार्यभाग जर ज्यांचा असेल तर आदरणीय आमचे दीपक महाराज आंबेडे या ठिकाणी असतील. त्यांचे सर्व सवंगडी मित्र परिवार कार्यकर्ते मंडळी आयोजक संयोजक नियोजक संपूर्ण या कार्यक्रमासाठी श्रम परिश्रम ज्यांचे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्या सर्वांच्याच कुशल अशा नेतृत्वाखाली साधू संतांच्या श्री विठ्ठलाच्या कृपेने याही वर्षी सालाबादप्रमाणे गोड सुंदर असा 5 दिवसाचा आयोजित नियोजित केलेला गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा सुंदर कीर्तनाचा गजर आहे. आनंदाचा सोहळा आहे. आयोजन नियोजन सुंदर अशा पद्धतीने संपूर्ण या ठिकाणी मंडळींनी या ठिकाणी केलेला आहे. दीपक महाराज आंबेडे प्रथमतः विशेष मनस्वी आभार त्यांचे मला व्यक्त करावेसे वाटतात. कारण एवढं गोड पद्धतीचं नियोजन करणं म्हणजे हे खायचं काम. माझी भाषा कळते तुम्हाला? हे खायचं काम नाही किंवा नुसतं बोलायचं काम नाही. त्याच्यासाठी तेवढा वेळ तेवढा अवधी त्यांनी समर्पित या कार्यक्रमासाठी या ठिकाणी केलाय. गेली 3 वर्ष
सालाबादप्रमाणे हे तिसरं वर्ष आणि याही वर्षी मोठ्या आनंदानं या गावासाठी ही सुंदर अशी पर्वणी पर्वकाल म्हणायला अडचण नाही. अगदी 5 दिवस तुम्हाला संतांचं देवाचं चरित्र या व्यासपीठामार्फत आमच्या अंबेडे परिवाराच्या वतीनं संपन्न होत असलेल्या या हरिनाम सप्ताहाच्या वतीनं मार्फत या ठिकाणी श्रवण करायला मिळत आहे. म्हणून प्रथमतः या परिवाराचे आमच्या महाराजांचे मनस्वी आभार मी या ठिकाणी व्यक्त करते. आयोजन नियोजन अगदी सुंदर अशा पद्धतीचं आहे. इथे गालबोट लागण्यासारखं कुठंच काही नाहीये बरं का. अगदी महिला वर्ग, अबाल, वृद्ध, पुरुष वर्ग या ठिकाणी सगळ्यांचीच मोठी गोड उपस्थिती आहे. त्याच पद्धतीनं साथ संगत करण्यासाठी सुद्धा पंचक्रोशीतील परिसरातील तुमच्या या कोकण भागातील सातारा जिल्हा असेल, अगदी संपूर्ण भागातील नामवंत गायक वादकांची उपस्थिती आपल्या या हरिनाम सप्ताहासाठी या ठिकाणी मिळालेली आहे. सर्व वारकऱ्यांच्या चरणी विनम्र भावानं वंदन या ठिकाणी प्रथमता करते. गायनाची गोड साथ करण्यासाठी गानगंधर्व मंडळी या ठिकाणी आहे. आदरणीय सचिन बाबा या ठिकाणी आहेत. आदरणीय समीर महाराज या ठिकाणी आहेत. आदरणीय अजिंक्य दादा आहेत. आदरणीय सुदर्शन दादा या ठिकाणी आहेत. सर्वांचे मनस्वी आभार. आणि गोड मृदंगाची साथ करण्यासाठी आपल्या भागाचं भूषण, आपल्या भागाचं वैभव, आदरणीय परमार्थ प्रेमी ताल, मार्तंड ताल, महर्षी काय असतील नसतील त्या पदव्या ज्यांना बहाल आहेत असे आमचे तुषार महाराज या ठिकाणी आहेत. त्यांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. माझ्यासोबत आलेले आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं भूषण आदरणीय जयहरी महाराज निंबाळकर, त्यांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. श्रवण करण्यासाठी सर्वच वयानं, ज्ञानानं, गुणानं, मानाने मोठी असलेली मंडळी तुम्हाही सर्व वारकऱ्यांच्या चरणी विनम्र भावानं वंदन या ठिकाणी आहे. आजच्या सेवेसाठी गोड विशेष उपस्थिती माझ्यासोबत ज्यांनी येऊन या कार्यक्रमासाठी दर्शविले आहे असे माझ्या परमार्थिक जीवनातील गुरुचं स्थान मी माझ्या जीवनात ज्यांना देते आदरणीय कैलासजी महाराज गुरव या ठिकाणी असतील तर गुरुजींच्याही चरणी वंदन आहे. आणि सुंदर अशी सिस्टीम आहे, ज्याला जसा हवा पाहिजे आवाज आमचे दादा अगदी कल्पनेच्या पलीकडे देताय म्हणायला सुद्धा अडचण नाही, कारण अशी जाणकार मंडळी सुद्धा फार कमी आहे बरं का. कीर्तनासाठी सिस्टीम लावणारी जाणकार मंडळी फार कमी आहे. तुमच्याकडे कसं मला माहित नाही, पण आमच्याकडे येऊन बघा जरा वेगळंच प्रकरण पाहायला मिळतं बरं का. एकदा नाशिक जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाला गेले आणि विना घेतला, उभी राहिले आणि कधी कधी इथे शॉक बसतो. तुमच्याकडे बसतो का नाही ना? हा, कधी कधी इथे शॉक बसतो. तिथे गेल्यानंतर मलाही बसला म्हणून मी सिस्टीम वाल्यांना सांगितलं, दादा इथे शॉक मारतोय, याला काहीतरी करा. ते म्हटलं ताई मला जमणार नाही, तुम्हीच जरा चप्पल घालून उभ्या. म्हणजे अशी सुद्धा आडमुठ्या स्वभावाची लोक या क्षेत्रात पाहायला मिळतात, पण तसं मात्र इथे काही नाहीये. सुंदर अगदी चोखदार आमच्या 2 गवळणी दिदींचे सुद्धा मनस्वी आभार. सगळ्यांचे मनस्वी आभार. सुंदर आपल्या कार्यक्रमाचं चित्रीकरण युट्यूब चॅनलवर जे प्रसारित करत आहेत त्या दादांचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. अज्ञानानं माझ्याकडून कुणाचं नाव राहिलं असेल मायबापाच्या अंतकरणानं क्षमा असावी. आणि घ्यावंच असं वाटत असेल तर येऊन सूचना करा, घेण्याचा प्रयत्न करेन. आता तसं वैयक्तिक माझं असं मत आहे दीपक बाबा की हे जे व्यासपीठ आहे, ही जी जागा आहे, हे मुळात तुमचं आमचं नाव उच्चारण्याचं नाहीच आहे. होता होईल तितकं शक्य जास्तीत जास्त देवाचं नाव घेण्याचा प्रयत्न या जागेवर आपल्याला एक प्रामाणिकपणानं या ठिकाणी करायचा आहे. मग तुमच्याकडे आहे ना पद्धत, हाताने टाळी वाजवायची, मुखानं भजन म्हणायचं का? महाराजांनी सांगितलं तरी इकडून ऐकताना इकडून सोडून देतातच काही नाही ना. तर जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा दोन्ही हाताने टाळी, मुखानं गोड भगवंताचं नाम आपल्या मुखानं आपल्याला घेता आलं पाहिजे. ही जाणीवपूर्वक काळजी भक्ती करत असताना आम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे. सेवेसाठी निवडलेला जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. भक्त या शब्दानं अभंगाला सुरुवात म्हणजे तुकोबरा आज या ठिकाणी करतायत. काय सुरुवात आहे अभंगाची? स्वर द्या, स्वर लावा ना मोबाईल मध्ये. भक्त समागमे सर्व भावे हरी. भक्त या शब्दानं तुकोबरायांनी सुरुवात अभंगाची केली आहे. भक्ताचं महत्व, भक्ताचा अधिकार काय आहे तुकोबरायांना आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. अर्थात ज्या भूमीत, ज्या मातीत, ज्या देशात आम्ही जन्माला आलो, वेगळं काही तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण छत्रपतींच्या विशेष परिसरामध्ये राहणारी तुम्ही मंडळी या ठिकाणी आहे. साधू संतांची, शूरवीरांची, पतिव्रता कुलवान स्त्रियांची ही भूमी म्हणून ओळखली जाणारी भूमी
आणि अशा या भूमीला विशेष प्राधान्य विशेष महत्व मिळतंय तर त्याचं सगळं मोठं कारण जर कोण ठरत असेल तर हे भक्त आहेत, हे संत या ठिकाणी आहेत. म्हणून एक कवी मोठं गोड वर्णन या देशाचं करून जातात. भारतीय संस्कृती म्हणून ओळखला जाणारा, विशेष संस्कृती म्हणून ओळखला जाणारा हा भारत देश नावाचा देश आहे. जगातील इतर देशांवर याची एक वेगळी आणि विशेष छाप जर पडत असेल तर त्याला कारण फक्त आणि फक्त संत आहेत, भक्त आहेत, शूरवीर आणि पतिव्रता स्त्रिया आहेत. तुमच्याकडे मन आली का नाही अजून मला माहित नाही. जिच्या डोक्यावर पदर तिला म्हणतात, आता नाही घ्यायचा काय, जिला म्हणतात तिला म्हणतात इंडियन मदर. अहिल्या, ताराराणी, मंदोदरी सारख्या, सीताराणी सारख्या कुलवान प्रतिव्रता स्त्रियांनी भारताच्या भूमीमध्ये अवतार कार्य या ठिकाणी केलंय. म्हणून माझ्या भारत देशाला विशेष प्राधान्य या ठिकाणी मिळतंय. शूरवीरांसाठी सुद्धा तेवढंच, शूरवीरांमुळे सुद्धा तेवढंच विशेष महत्व प्राप्त या ठिकाणी झालंय. आणि मोलाचा मोठा जर वाटा कोणाचा असेल तर या भक्तांचा आहे, या संतांचा आहे. म्हणून एका कवीनं गोड विशेष वर्णन केलंय. माझा भारत देश नेमका आहे तरी कसा. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहां सत्य हिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. अभिमान असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे. मग एवढं विशेष प्राधान्य का प्राप्त होतंय. ये धरती है जहां ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जपते प्रभु नाम की माला. यहाँ हर एक बालक मोहन है और राधा एक माला. भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. आम्हाला अभिमान आहे, आम्हाला स्वाभिमान आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती, अशी ही व्याख्या माझ्या भारत देशाला जर मिळालेली आहे, लाभलेली आहे तर मोठं वैभव, मोठं वरदान म्हणून हे संत आम्हाला वरदान रूपाने जर आमच्या विठ्ठलाच्या कृपेने आमच्या जीवनामध्ये जर यांची संगती, यांचा संग, यांची कृपा जर प्राप्त होत असेल तर इतरत्र पळवाटा शोधायचं आपल्याला काही कारण उरत नाही. जन्म जर सफल व्हावा असं वाटत असेल तर माझ्या साधू संतांच्या विचाराचं आचरण आमच्या जीवनामध्ये असणं तितकंच गरजेचं आहे. मग साधू संतांच्या विचारांचं आचरण आमच्या जीवनामध्ये असणं तितकंच गरजेचं आहे असं मी का म्हणते तर मुळात वैभव आहे, वरदान आहे आम्हाला तुम्हाला मिळालेलं. संत भक्त म्हणजे वैभव आहे, वरदान आहे आम्हाला मिळालेलं. मग या वरदानाचा, या वैभवाचा आम्ही पुरेपूर आमच्या जीवनात फायदा घेतोय का, हा प्रत्येकाच्या आत्मपरीक्षणाचा विषय आहे. आता तुम्ही संतांचं वचन किती ऐकता, किती त्याचं पालन करता हे मला माहित नाही, पण सांगणं माझं काम आहे, ते करून मी इथून जाणार आहे. काय कोणत्याही क्षेत्रामध्ये परिपक्व, परिपूर्ण आम्हाला व्हायचं असेल तर संत आम्हाला योग्य ते मार्गदर्शन आमच्या जीवनामध्ये करून जाताय. भक्तीचं क्षेत्र असू द्या, वैज्ञानिक क्षेत्र असू द्या, आर्थिक क्षेत्र असू द्या, शिक्षण क्षेत्र असू द्या, अथवा राजकीय क्षेत्र सुद्धा असू द्या. राजकीय क्षेत्र माहिती तुम्हाला कशाला म्हणतात. तुम्ही उभे राहत नाही. तुम्ही काय नाराज आहेत का माझ्या. नाही ना, तसं काही नाही ना, बोलत चला. हे बघा, माझी सेवा एकदम संकल्पित वेळेत मी करत राहते. जास्त काही मी तुमचा वेळ घेणार नाही. ही जाणीवपूर्वक काळजीने या ठिकाणी सेवा करणार आहे. म्हणून होता होईल तितकं शक्य प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करा. आता इथं येण्यापूर्वी थोडीशी मी आजारी होते, पण इथं आल्यावर मला जरा बरं वाटलं. माझ्यापेक्षा तुम्हीच जास्त आजारी दिसायला तसं नाही ना काही. काय तुमचा कोकण भाग म्हणजे ऐश्वर्य संपन्न परमार्थ करणारा परिसर आहे बरं का. परमार्थ हा किती थाटामाटात करावा, ह्या आमच्या परिसरातील लोकांना जर आदर्श गुणाचा घ्यायचा असेल तर आम्ही तुमचा आदर्श घेतो. थाटामाटात, वैभवात
परमार्थ करणारी तुम्ही आम्ही मंडळी, अगदी मी काळजी घेईन तुम्हाला जास्त त्रास न देण्याची या ठिकाणी. काय राजकीय क्षेत्राचा आमचा संबंध वारंवार या ठिकाणी येतो. दर 5 वर्षाला आम्ही उभे राहतो, कुणी निवडून येतं, कुणी पडतं. आता त्या क्षेत्रामध्ये सुद्धा जर आम्हाला परिपक्व परिपूर्ण व्हायचं असेल तर संतांचं मार्गदर्शन घेऊन त्या क्षेत्रामध्ये पदार्पण आम्हाला करता येणं गरजेचं आहे. आजपर्यंत जे जे राजे आदर्श राजे झाले त्यांचा आदर्श होण्यामागे कारण काय असेल तर संतांचं मार्गदर्शन घेऊन त्यांनी राज्यकारभार त्या ठिकाणी सांभाळलेला आहे. आदर्श राजाच्या यादीमध्ये भगवान प्रभू रामचंद्रांचं नाव आम्हाला वाचायला मिळतं. वशिष्ठ ऋषींचं मार्गदर्शन त्यांच्या राजकीय जीवनामध्ये मिळालेलं आहे. राजा जनकाचंही आदर्श नावाच्या यादीमध्ये नाव वाचायला मिळालं तर अष्टवक्र मुनींचं मार्गदर्शन आम्हाला त्या ठिकाणी लाभलेलं आहे. मग अलीकडच्या काळातलं जर आम्हाला सर्वांना परिचित असं राजकीय क्षेत्रामध्ये परिपूर्ण होणारं उदाहरण जर आम्हाला माहिती पाहिजे असेल तर 19 फेब्रुवारी हा आमच्यासाठी एक दिवाळीपेक्षाही मोठा सण म्हणून आम्ही साजरा करतो. तो दिवस काय 19 फेब्रुवारीला म्हणजे काय हो? शिवजयंती म्हणजे काय असतं? डीजे लावता तुम्ही? डीजे लावता का शिवजयंतीला? हल्ली आता लोकांची थोडी थोडी भावना बऱ्यापैकी बदलत चालली बरं का. नाहीतर पहिलं कसं होतं 40-50 हजाराचा डीजे लावायचा, रात्रभर आडव्या तिडव्या उड्या त्याच्यासोबत समोर मारायच्या आणि आम्ही जयंती साजरी केली असं अभिमानानं. याला शिवजयंती म्हणत नाही. ज्ञानेश्वरी गाथा संतांचं वचन आहे. संतांनी एवढा अथांग ज्ञानाचा सागर जर या संत साहित्याच्या ग्रंथाच्या माध्यमातून आमच्या समोर आमच्या उद्धारासाठी ठेवलाय तर मौली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी म्हणजे अथांग ज्ञानाचा सागर आहे. आणि त्या ज्ञानेश्वरी विषयी जर वर्णन आलेलं आहे की एक तरी ओवी अनुभवावी. एका जरी ओवीचा अनुभव घेतला तर सर्व ज्ञानेश्वरीचा सार झाल्याशिवाय राहणार नाही. तद्वज्ञानानं शिवजयंती साजरी व्हावी असं वाटत असेल तर एखाद्या 2 जरी छत्रपतींच्या विचारांचं आचरण करून आम्ही जीवन जगलो तर डीजे लावायची गरज नाही. शिवजयंती साजरी झाली म्हणून विचारांवर चालणं फार फार गरजेचं, काळाची गरज या ठिकाणी झाली आहे. मग अलीकडच्या काळातला आदर्श राजा आमच्या नजरेसमोर जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आहे. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं आदर्श होण्यामागे कारण काय असेल तर जगद्गुरु तुकोबरांसारख्या संतांचं मार्गदर्शन त्यांना त्यांच्या जीवनामध्ये मिळालेलं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये परिपूर्ण आम्हाला व्हायचं असेल तर अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. अज्ञानाकडे जाणारा समाज ज्ञानाकडे नेण्याचं काम संत आपल्या जीवनामध्ये करतात. आम्हाला जर ज्ञानाकडे जायचं असेल अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाचा प्रकाश जर आम्हाला अनुभवायचा असेल तर संतांची वचन त्यांचं आचरण आमच्या जीवनामध्ये असणं फार फार गरजेचं. तैसे तुम्ही संत जगी क्रिया करून द्यावी ती अंगी. आर्थिक क्षेत्राबद्दल सुद्धा गोड असं मुलाचं योगदान मार्गदर्शन संत आम्हाला या ठिकाणी करतात. आता आर्थिक क्षेत्र माहिती तुम्हाला कशाला म्हणतात? महिला मंडळ खात्यावर किती आले? परत पडलं नाही हप्ता? किती आले परत? बहिणी नाही तुम्ही मुख्यमंत्र्याच्या? एखादीला जर 500 रुपये जर कमी आले आता ती काय घाम गाळायला गेली नाही पण किती दांगुडा केलेलो. आर्थिक क्षेत्राबद्दल आम्हाला इतकं नॉलेज आहे, इतकं ज्ञान आहे, पण आवश्यक आहे ते आहे असं म्हणता येणार नाही. जे महत्वाचं आर्थिक क्षेत्राबद्दल सावध संत आम्हाला या ठिकाणी करतात. मग संत म्हणतात आम्हाला आर्थिक क्षेत्राबद्दल मार्गदर्शन करताना वर्णन करताय. पैसा कमवणं आजकालच्या युगामध्ये एवढं अवघड नाही, पण बऱ्याच लोकांना तो खर्च कुठे करावा हे मात्र अजून समजलेलं नाही. पैशाच्या बाबत आम्ही एवढे हुशार. आता शहाणी माणसंच हुशार यात विशेष नाही. तुमच्याकडे लेकरं आहेत का? लेकरू आईच्या कडेवर असेल आणि अनोळखी माणसानं जर 10 रुपये दाखवले तर लेकरू जातं का नाही नोटीच्या मागे? 5 मिनिटं का होईना पण नोट घेण्यासाठी धावा त्याचा असतो की नाही? ज्या लेकराला काही या संसाराचा अनुभव नाही त्या लेकराला सुद्धा पैशाचं आकर्षण
आहे. हे पैशाचं आकर्षण आम्हाला इतकं आहे. पण मग पैसा अर्थात आर्थिक क्षेत्राबद्दल संत आम्हाला गोड मोलाचं योगदान या ठिकाणी करताय. जोडून याधन उत्तम व्यवहार पैसा योग्य मार्गाने कमवा आणि खर्च सुद्धा योग्य पद्धतीनेच करा. मग खर्च करण्याची योग्य पद्धत आहे ती कोणती? तर ज्या पद्धतीने आमचे दीपक बाबा पैसा खर्च करतात ती पद्धत खऱ्या अर्थाने योग्य आहे बरं का. काय कारण एवढा हा थाटमाट जो आमच्या नजरेला या ठिकाणी दिसतोय हा फुकट आहे का? फुकट नाही ना. याच्यासाठी काहीतरी वेचावं लागतं, काहीतरी मोजावं लागतं. आम्ही 5 दिवसाच्या 5 जणी जवळपास 7 दिवस 6 दिवस करा ना खर्च. घरी गेल्यावर करा, आता नका करू. हिशोब करा. पण उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. पैसा कमवण्याचा मार्ग योग्य असला पाहिजे आणि खर्च सुद्धा योग्य मार्गानेच या ठिकाणी झाला पाहिजे. मुलाचं योगदान संत या आर्थिक क्षेत्राबद्दल आम्हाला या ठिकाणी देऊन गेले. आता भक्तीच्या आध्यात्मिक क्षेत्राबद्दल सुद्धा गोड संत आम्हाला सावध करताय. बाबा ज्या मृत्यू लोकामध्ये तुझा जन्म झालाय ना, इथे तुझी काही गॅरंटी आहे, तुझा काही विश्वास आहे, तुझी काही शाश्वती आहे. काही कपातला चहा बशीत ओतला पण तो सुद्धा घेता आला नाही. काही गावाला गेले अजून घरी आले नाही. काही झोपले तर ते सकाळी उठले नाही. ही शाश्वती या मानव देहाची नरदेहाची जर या ठिकाणी असेल तर जाणीवपूर्वक तुला भक्तीला जर लागावं लागेल. आणि भक्तीला जर जाणीवपूर्वक आम्हाला लागायचंय आणि खऱ्या अर्थानं जी भक्ती शास्त्राच्या नियमात बसेल अशी भक्ती जर आम्हाला करायची असेल तर त्यासाठी सुद्धा संतांचंच मार्गदर्शन भक्ती करत असताना आम्हाला घेता येणं गरजेचं आहे. मृत्यू लोकाचे शाश्वती खऱ्या अर्थानं सांगितले मौलिक ज्ञानोबरायांनी. भक्तीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा गोड पद्धतीनं सावध योगदान संत आम्हाला या ठिकाणी करून गेले. आणि मृत्यू पुढा तेची कल्पांतिका पाहे पर्याजची आजची होय सावधुजो. सावध केलंय संतांनी आम्हाला. आता जागा रे भाई नो जा
मग ही जाणीव आम्हाला कधी झाली? तुमच्याकडे कोरोना आलता का? कोरोना हा हा बरं झालेला आहे, पण आता सध्या आहे असं कोणी आहे माझ्या समोर इथं बसलेलं? हा आहे का? बरं बोट करा, बक्षीस द्यायचे तुम्हाला. हा बरं ठीक आहे. सर्वांनी अनुभव त्या काळाचा घेतलेला आहे. बरं एखाद्याला झाला तर त्याला पाहुणे रावळे भेटायला यायचे का तुमच्याकडे? बरं घरातले प्रत्येक जवळ. हा मग देवाशिवाय कोण दिसलं का? आता तरी मान्य करायला अडचण आहे का काही तुम्हाला? हा देवाशिवाय त्या काळात मरण जेव्हा समोर आमचं उभं असेल तेव्हा देवाशिवाय आम्हाला कोणी दिसलं? हा आणि आजचा दिवस जर आम्हाला पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय, तर कुठे ना कुठे कळत नकळत झालेलं भजनच आम्हाला त्या काळात आडवं या ठिकाणी आलेलं आहे. मग इथून पुढे जर नकळत आमच्याकडून भक्ती झालेली जर एवढी कामाला येते, तर जाणीवपूर्वक झालेली भक्ती, जाणीवपूर्वक घेतलेलं नाम किती आमचं रक्षण करणार आहे, किती त्या नामाचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये ते नाम बजावणार आहे. म्हणून जाणीवपूर्वक भक्तीला लागा, त्यासाठी संत आम्हाला सावध करतात. चोर निजल्या हो चोर निजल्या, नाडुणी भागात जागा रे बहिणो, जागा भाग. कारण संसाराच्या आकर्षणाला बळी पडलेला इथे सर्व जीव, प्रत्येक जीव आम्हाला या ठिकाणी दिसतोय. आणि संसाराची सेवा जर जन्मभर आम्ही केली तर सरशेवट देव आम्हाला सोडवण्यासाठी येणार नाही. आम्हाला जाणीवपूर्वक भक्ती करावी लागेल, जाणीवपूर्वक त्या देवाचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल, आणि मग ते नाम आम्हाला सोडवण्यासाठी समर्थ तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी उभा ठाकणार आहे. पण ही जाणीव आम्हाला लवकरात लवकर होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, कारण कधी जावं लागेल हे सांगता येणार नाही. म्हणून जाणीवपूर्वक भक्ती करा. अध्यात्माचा वारसा आम्हाला जर भगवत कृपेनं लाभलाच आहे, मिळालेलाच आहे, तर त्या रस्त्याचा, त्या मार्गाचा प्रत्येकानं लवकरात लवकर त्या रस्त्यावर चालण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आपल्याला करता येणं गरजेचं आहे. मग जाणीवपूर्वक भक्तीला आम्हाला या ठिकाणी लागायचंय. त्यासाठी या संसाराच्या आकर्षणाला बळी पडू नका, कारण जो जीव संसाराच्या आकर्षणाला बळी पडला त्याच्या पदरामध्ये सरशेवट काही त्याला हाती लागलं नाही. संसाराच्या नावे वाढत हा पुण्य धर्म केला संसाराच्या नावे घालून या शून्य. कारण माझ्या संतांना या संसारातलं चांगल्या पद्धतीचं धर्म लक्षात आलेलं आहे. कशा स्वरूपाचा आहे संसार? जडी बुड बुडे देखता देखता क्षण न लगे दिसे नाती, क्षण न लगे दिसे नाती, तैसा हा संसार पाहता पाहता, तैसा हा संसार पाहता
पाण्यावर बुडबुडा निर्माण झाला, काही क्षणाचं आयुष्य त्याचं अस्तित्व घेऊन तो निर्माण होतो आणि पापणी रवायला जितका वेळ लागतो तितक्या वेळेमध्ये त्याचं आयुष्यही संपून या ठिकाणी जातं. अशा स्वरूपाचा हा दिसणारा जो संसार आहे याच्यापासून आम्हाला 4 हात लांब राहण्यातच आमची भलाई आहे. राहा असोनी नसावे पण भजन करावे वेळोवेळा. आता संसार सोडा असं कुण्याही संतांनी सांगितलेलं नाही. या उलट संतही संसार करतात, आम्हीही संसार करतो, पण आमजान त्यांच्या संसारामध्ये जमीन आसमानचा अंतर आम्हाला पाहायला मिळतो. प्रत्येक संत संसार करतात. नाथबाबांचा संसार तुमचा आमचा जसा गारुड्याचा खेळ आहे तशा स्वरूपाचा माझ्या नाथबाबांचा संसार नाही. अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा 1 नाही 2 नाही किती वर्ष काम करतो? 36 वर्ष. 36 वर्ष भगवान परमात्मा नाथबाबांच्या संसारामध्ये काम करायला जर हजर असेल तर तो संसार दुःखाचा असेल? अजिबात नाही. आनंदी आनंद माझ्या नाथबाबांच्या संसारामध्ये आम्हाला पाहायला मिळतोय. मौली ज्ञानोबर आहे, ब्रह्मचारी आहे, संन्यासी आहेत, पण तरीही संसार केलाय. कोणता? अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदी भरीन, आनंदी भरीन, आनंदी भरीन, आनंदी भरीन, तिन्ही लोकी जाईन गे माये तया ही गोड असलेली भक्तीच हा संतांचा संसार आहे बरं का. कशा पद्धतीचा संसार आहे मौली ज्ञानोबरांचा आणि तो कधी सफल होणार आहे? जाईन गे माये तया पंढरपुरा. मौली ज्ञानोबर आहे, काय सामान्य अधिकार नाही माझ्या मौली ज्ञानोबरांचा, तरीही संसार सुखाचा होईल ही प्रतिज्ञा करून ती प्रतिज्ञा सार ठरावी, सार्थकी लागावी यासाठी मी काय करेन तर त्या पंढरपुराला या ठिकाणी जाईन आणि भेटेल माहेरा आकोलिया. मग मौली ज्ञानोबरांसारखे जर संत पंढरपुराला जाऊन आपला संसार सार्थकी लावतात अर्थात सफल करतात तर आम्ही गेलं पाहिजे की नाही? तुम्ही जाता? अजून कोण कोण गेलं नाही बरबोट करा बरं. पंढरपूर कोणी कोणी अजून पाहिलं नाही अशांनी बरबोट करा. तुम्ही नाही पाहिलं अजून? बरं, तिकडे गेल्याशिवाय जाऊ नका. पंढरपूरला गेल्याशिवाय कुठेही जायचं नाही. आला तरी सांगायचं माझं अजून पंढरपूर राहिलेलं आहे. पंढरपुराला जायचंय आम्हाला. सुखी संसाराची सोडोनिया गाठ, सुखी संसाराची सोडोनिया गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले दारिद्र्याचा दुःखाचा नायनाट व्हावा ही भावना जर असेल तर त्या विठ्ठलाचं दर्शन, त्याचा प्रसाद, त्याची कृपा, त्याचा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये असणं फार फार गरजेचं आहे. आणि मग हा आशीर्वाद मिळवण्यासाठी जसं मौली ज्ञानोबराय जाईल गे माये तया पंढरपुरा म्हणतात तसं आम्हालाही त्या पंढरपूरला जीवनात एकदा तरी जाता आलं पाहिजे. आमच्या ताईंचं झालं नाही, आता जाणार ना तुम्ही? नक्की. तुम्ही एकदा का गेले माझ्या अख्ख्या जीवनाचं सार झालं, नुसतं कीर्तनाचं नाही बरं का माझ्या. तुम्ही जरी गेलात तरी अशांनी जे जे अजून गेले नाहीत, पण आता
पंढरपूरला नुसतं जायचं नाही, तिथं जाण्याच्या अगोदर सुद्धा अजून एक महत्वाचं काम करायचंय. ते कोणतं? तुळशी माळ गळा. कळाल तुम्हाला? गोपी चंदन तिरा तुळशी माळ लागेल. तिकीट म्हणजे काय? पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ परिधान करावी लागेल आणि मग तेव्हा तो अधिकार जाण्याचा आमच्याकडे आम्ही संपन्न केला असं म्हणतात. हे सगळ्यांच्या गळ्यात आहे माळ. हा, आता इमानदारीनं ज्याच्या ज्याच्या नाही त्यांनी वरबोट करा. खोटं बोलायचं नाही, नसेल तर इमानदारीनं. बापरे, बरेच लोक आहेत. सप्ताहाचं वर्ष कितवं आहे हो? कितवा आहे? तुम्ही आजच आले का? तिसरं वर्ष आहे, तरी बऱ्यापैकी संख्या आहे बिनावाणीची बरं का. जाणीवपूर्वक भक्ती करा, भक्तीला लागा, हा संतांनी आमच्याकडे आग्रह केलेला आहे. हा, आणि मग एवढं सांगून जर ऐकलं नाही तर काय होतं? हे जरी नाही काल तरी दुसरा गळ्यामध्ये माळ घाला, पंढरपूर आळंदीची वारी जीवनामध्ये करा. आणि हे जर तुम्ही ऐकलं नाही ना, मग काय होईल? तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरते शेवटी बा, काळ बांधून नील सरते शेवटी बा. त्या काळाच्या नियमाच्या ताब्यात आम्हाला एक ना एक दिवस जावं लागेल. इथे येऊन काहीतरी आमचं सार झालं, सार्थकी आमचं जीवन लागलं, अशा या पद्धतीचा काही एक परिणाम जर आमच्याकडे नसेल तर आमची इरझार हरिविना व्यर्थ वाया जाणार नाही. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया इरझार हरिविना. ही इरझार त्या हरिविना आमची वाया जाऊ नये म्हणून जाणीवपूर्वक काळजी आम्हाला जीवन जगत असताना घ्यायचे. जाणीवपूर्वक भक्तीला या ठिकाणी लागायचंय. पण ठीक आहे ताई, तुम्ही म्हणता पंढरपूरला जाणं गरजेचं आहे, माळ घालणं गरजेचं आहे. पण आमचा एक प्रॉब्लेम आहे, आमची एक अडचण आहे. चांगल्या जागी आमचं मन जायला नकोच म्हणतो. तुमच्याकडे आहे का असं काही? हा, मन आहे तुम्हाला? हा, बरं, कीर्तनाला बळच आलात, उडत काढत का आनंदानं आलात? हा, सहसा आमच्याकडे जे मन आमचं उपस्थित आहे ना, ते चांगल्या मार्गाला नेण्यासाठी अडथळे निर्माण करत आहे. आणि त्या जागेवर जर वायफळ दुसरा तिसराच कोणता कार्यक्रम असेल तर तिकडे जाण्यासाठी त्याला फारसा आग्रह करायची गरज नाही. कागज के दो पंख लेके उड़ा चला जाए रे, जहां नहीं जाना था वो वही चला आए रे. उमर का ये ताना बाना समझ ना पाए रे, जुबा पे जो मोह
आमचं मन माळ घालायला सहसा होकार देत नाही. आमचं मन कार्तिकीला आषाढीला पंढरपूर आळंदीला जाण्यासाठी सहसा होकार देत नाही. पण संतांचं परत एक दुसऱ्या नाण्याची बाजू ऐकून ठेवा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात या वाऱ्या ही भक्ती या आध्यात्मिक मार्गावर चालण्याचं सुद्धा एक विशिष्ट पर्वकाल माणसाच्या जीवनामध्ये साजेसा तुम्हाला आम्हाला या ठिकाणी दिसतोय. आषाढी कार्तिकी भक्तीचा परमार्थाचा भजनाचा कीर्तनाचा आनंद मुळात आणि काय म्हणतो चट म्हातारपणी करू. कधी करू? चट म्हातारपणी करू. कीर्तन भजन कधी करू? म्हातारपणी करू. पण या विचाराला जाहीर निषेध माऊली ज्ञानोबराय करतात. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव हे सगळं सिद्ध आहे हात चालावया पाय. वारीचा भजनाचा कीर्तनाचा आनंद म्हातार झाल्यावर नाही तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून वारीला कधी जायचं? लिओका सुनानं घरातून बाहेर काढून दिल्यावर नाही बरं का. हा काय तुमच्याकडे पद्धत आहे का? जन्मभर संसार केला, हा माझा बंगला माझी गाडी माझा संसार माझी शेती माझी मुलं माझ्या सुना माझे नातवंड करत करत आयुष्य संपून चाललंय. आणि सर शेवट जो संसाराचा रिझल्ट लागणार होता जो संसाराचा परिणाम पाहायला मिळणार होता तो एक दिवस पाहायला मिळाला. आणि पुढच्या लेकानं घराच्या बाहेर जेव्हा मायबाप काढून दिले तेव्हा त्या बापानं झेंडा घेतला माईनं तुळस घेतली. आम्हाला तुमच्या सगळे दिंडी येऊ द्या. अशा या तुमच्या भक्तीला परमार्थाला काही एक किंमत शास्त्रामध्ये दिली जात नाही. मग माऊली ज्ञानोबराय म्हणतात जवळ हे सगळं सिद्ध आहे शरीर तुझं धडधाकट आहे ना तोपर्यंतच खऱ्या अर्थाने या भक्तीचा वारीचा परमार्थाचा आनंद तुला तुझ्या जीवनामध्ये घेता येणं गरजेचं आहे. मग भगवंताची कृपा माझ्यावर कशी होईल याच्यासाठी काही विशेष अवस्था जी संतांची झाली आहे त्यांच्या अवस्थेकडे पहा आणि कुठेतरी थोडी का होईना ती अवस्था स्वतःची बनवून घेण्याचा प्रयत्न आम्हाला करता आला पाहिजे. पण संतांचं जीवन काही वेगळं आहे आणि आमचं जीवन मात्र काही वेगळं आहे. चंद्रभाऊ पांडुरंगा चंद्रभाऊ पांडुरंगा मन करा कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर बाळवळी खेळी रमलो तारुण्याना सले बाळवळी खेळी रमलो तारुण्याना सले वृद्धपणी देवाता दिसे पहिला तीरा. चंद्रभाऊ पांडुरंगा चंद्रभाऊ पांडुरंगा मन करा कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. पहिलं चरण सांगून गेलं संतांची अवस्था दुसरं चरण सांगून गेलं आमची अवस्था. बरं का संतांचं जीवन कसं आहे संतांची अवस्था कशी आहे ते देवाची कृपा होण्यासाठी. चंद्रभाऊ पांडुरंगा मन करा थोर. चातक नावाचा चकोर नावाचा पक्षी त्याचं विशेष असं सांगितलेलं आहे जोपर्यंत रात्र होत नाही जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र उगवत नाही आणि उगवलेला चंद्राचा प्रकाश जोपर्यंत त्या चकोराच्या अंगावर पडत नाही तोपर्यंत चकोर नावाच्या पक्षाचं ते आयुष्य वाढत नाही. मग कधी एकदा रात्र होते कधी एकदा चंद्र उगवतो कधी एकदा उगवलेल्या चंद्राचा प्रकाश माझं जीवन या ठिकाणी वाढवतोय आयुष्य वाढवतोय जीवनदान मला देतोय.
चंद्राच्या उगवण्याची येण्याची आशेनं वाट पाहणारा तो चकोर आणि त्या चकोराप्रमाणे झालेली संतांची अवस्था. कारण संत म्हणजे सुद्धा चकोर आहेत. संतांचं आयुष्य फुलवण्याचं आनंदमय करण्याचं काम भगवंताची कृपा या ठिकाणी करते. भगवंताची कृपा हा चंद्रप्रकाश आहे आणि चंद्रप्रकाश देणारा चंद्र जर कोण असेल तर चंद्र भाऊ पांडुरंग. आमचा पांडुरंग परमात्मा आमच्यासाठी चंद्र या ठिकाणी आहे. अशा त्याच्या कृपेसाठी त्याच्या आशीर्वादासाठी झालेली संतांची अवस्था आम्हाला काही वेगळा आदर्श आमच्या जीवनामध्ये देऊन जाते. पण तरीही आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो आणि बाळवयी खेळी रमलो तारुण्य नासले वृद्धपणी देवा आता दिसे पहिल तीर. आम्हाला जाणीवपूर्वक भक्ती करता येणं हा आग्रह संतांनी या मानव जातीकडे जीवाकडे या ठिकाणी केलेला आहे. म्हणून आम्हाला जाणीवपूर्वक जर भक्ती करायची असेल तर आम्हाला देव भेटला पाहिजे. आणि देव जर आम्हाला सापडवायचा असेल, देव जर आम्हाला शोधायचा असेल तर त्याच देवाचा पत्ता जगद्गुरु तुकोबर यांनी आज आम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. मग असा माझा भगवान परमात्मा जाणीवपूर्वक भक्ती केल्यानंतर संतांच्या वचनांचं पालन केल्यानंतर अशा या ज्या संतांच्या भक्तांच्या संगतीमध्ये जो साधक राहण्यासाठी जातो त्याला देव शोधण्यासाठी कुठे लांब जाण्याची गरज नाही. कारण मुळात भगवान परमात्माच कुठे राहतो अभंगाचं पत्र भक्त समागमे
तुकोबर आमच्या समोर ठेवताय. कुठे राहतो देव? तर भक्तांच्या समागमामध्ये सहवासामध्ये जगाचा मालक वास करताना आम्हाला पाहायला मिळाला. देव जर शोधायचा असेल तर कुठे लांब जाण्याची गरज नाही. देव जर आम्हाला सापडावा असं वाटत असेल तर त्याला शोधण्यासाठी काही विशेष ठिकाणी जाण्याचे विशेष कष्ट घेण्याची गरज नाही. तो जर आम्हाला आमच्या हाती लागावा, तो जर आम्हाला नजरेला दिसावा असं वाटत असेल तर त्यासाठी त्याला शोधण्यासाठी आम्ही कुठे गेलो पाहिजे? तान्ह्या बाळाच्या हासर डोळ्यात तो नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी फोडी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो कावडी गुंतला ना कधी मंदिरी राहुळी बाप झाला कधी झाला माऊली भाव घोडा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावल का बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का. तुमच्याही हृदयात राम आहे, माझ्याही हृदयात राम आहे. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. मग कधी आम्ही आमच्या अंतकरणाचं द्वार उघडून आमच्या हृदयातल्या रामाचा परिचय करून घेण्याचा प्रयत्न केलाय? कधी त्याला ओळखण्याचा प्रयत्न केलाय? जाओ समोरच्याच्याही हृदयात देव आहे, आपल्याही हृदयात देव आहे. पण हल्ली माणसातला माणूसच दिसायला तयार नाही तेव्हा देव ही फार लांबची गोष्ट आहे बरं का. अजूनही आम्हाला शाळेमध्ये मुलांना शिकवावं लागतं काय? हीच मुची प्रार्थना अन हेच मुचे मागणे मानसाने मानसाशी मानसास वागणे. खऱ्या अर्थानं देवाचा वास या धर्मामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. पण माणसातला माणूस दिसायला तयार नाही. एकदा का तो दिसला देव फार लांबची गोष्ट आहे. जीवाचा देवाचा फार मोठा गोड संबंध आहे. तुमच्याही हृदयात राम आहे, माझ्याही हृदयामध्ये राम आहे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. ज्ञानेश्वरीमध्येही गोड चिंतन मौली ज्ञानोबा करतात. एरवी सर्वांच्या हृदया मी अमुक आहे ऐसी बुद्धी स्फुरे ते वस्तू गामी. एरवी सर्वांच्या हृदय देशी. मग तुमच्या आमच्या जवळ सुद्धा देव आहे, भक्तांजवळ सुद्धा देव आहे. फक्त त्याच्यामध्ये विरोधाभास आम्हाला एवढा दिसून आला की आमच्या जवळ असलेला देव आम्हाला दिसत नाही. पण तुकोबरा या ठिकाणी वर्णन करताय की भक्त समागमे सर्व भावे हरी. कारण भक्तांनी त्या पात्रतेची तोला मुलाची भक्ती करून त्याला आणीला रूपाबळे करुणी खळे हरिदासी. अव्यक्त भावातला भगवान परमात्मा व्यक्त भक्तीच्या जोरावर संतांनी या ठिकाणी करून घेतलाय. म्हणून राहण्यासाठी विश्वाचा जगाचा चालक मालक असलेला भगवान परमात्मा संतांच्या सहवासामध्ये आला आणि सहवासातच नाही तर सर्व भावानं तो त्या ठिकाणी राहू लागला. आता सर्व भावानं राहतो इथपर्यंत ठीक आहे. पण तुकोबरा याच्याही पुढे त्याचा मोठेपणा सांगतात. काय करतो तो? न सांगता करी सर्व काम. भक्तांच्या सहवासामध्ये राहण्यासाठी सर्व भावानं तर आलाच आला. पण तो भक्तांची काम या ठिकाणी करतो. बरं कशी करतो? कर असं सांगावं लागलं नाही. न सांगता करी सर्व काम. आता आमची कामं आमच्या लेकरांना आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा 17 वेळेस सांगून सुद्धा काम होईलच की नाही ही काही गॅरंटी आम्ही घेऊ शकत नाही. आमची कामं आमचीच लेकरं लवकर ऐकत नाही तेव्हा देव फार लांबची गोष्ट आहे. पण संतांची भक्ती एवढी तोला मोलाची आहे की भगवान परमात्मा काम करू लागण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये हजेरी लावतोय
आणि कर असं सांगावं लागत नाही, तर न सांगता करतो ती भक्तांच्या घरातली सगळीच्या सगळी कामं. मग कोणत्या भक्ताच्या घरातली केली तर जेवढे परिचित तुम्हाला संत आहेत त्या कुण्याही संताचं चरित्र तुम्ही समोर घ्या, त्या प्रत्येक संताचं प्रत्येक भक्ताचं काम जगाच्या मालकानं केलेलं आहे. त्यामध्ये विशेष रूपानं महिला संत आमच्या जनाबाई महाराज. ऐकलंय का जनाबाईचं नाव तुम्ही? तुमच्या गावातली नाही बरं का? कुठली? पंढरपुराला नामदेव रायाची दासी म्हणून जिनं संपूर्ण जीवन व्यतीत केलंय अशा संत जनाबाई महाराज. एकाही अक्षराची ओळख नाही, काय निरक्षर बाई आहे, पण अधिकार केवढा आहे, देवाला सुद्धा शिव्या देण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. कामामध्ये काम, जे काम करेल त्या कामामध्ये एका क्षणाचाही विसर जगाच्या मालकाच्या नामाचा तिला तिच्या जीवनामध्ये पडलेला नाही. त्याचा परिणाम काय झाला, तिनं जर घर झाडून घेतलं तर केर भरण्यासाठी झाड रोट करी जणी केर भरी चक्रपाणी. काम करणारा साधा माणूस आहे का? कोण आहे काम करणारा? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जगाते चाळीता. तुझी ए सत्तेने वेदासी बोलणे, असा जगाचा ब्रह्मांडाचा चालक मालक असलेला भगवान परमात्मा, त्याचं वर्णन विविध रूपाने आम्हाला सतत ऐकायला मिळतं. किती सत्ता आहे त्याची. ये जमी है तेरी, आसमां है तेरा, तेरा है ये जहां विठला, ये सफर भी तेरा, अशा संपूर्ण विश्वाची ब्रह्मांडाची सत्ता ज्याच्या हातची आहे असा भगवान परमात्मा जनाबाईनं घर झाडून घेतलं की केर भरायला तिच्या मागे मागे येतोय, पाणी भरण्यासाठी तिच्या सोबत जातोय, गवऱ्या वेचू लागायला तिच्या सोबत जातोय. आताच्या जनाबाईला गिरणीवाला लवकर दळून देत नाही. माझ्या जनाबाईला 1:30-2 वाजता उठून मंदिर सोडून तिच्या झोपडीत यायचा, जागा करायचा, झोपेतून उठवायचा, जनाबाईला सांगायचा जनाबाई दळणाची वेळ झाली, जात्याजवळ जाऊन बसा. जनाबाईनं जात्याजवळ जाऊन बसावं, त्यानं पोत्याजवळ जावं, त्या पाठीमध्ये त्या पोत्यातलं धान्य त्या ठिकाणी टाकावं आणि दळण दळायचं म्हणून ती पाटी जनाबाईच्या मांडीजवळ नेऊन ठेवून तिच्या समोर त्यानं उपस्थिती लागावी. तिच्या समोर जगाचा मालक त्या ठिकाणी बसलाय आणि जनाबाईला सांगतो फक्त आणि फक्त निमित्त मात्र जात्याच्या खुंट्याला जनाबाई महाराज हात लावा, सगळं जातं ओढण्याची जबाबदारी मी माझ्यावर घेतो. आणि मग एवढी गोड आणि स्वच्छ निर्मळ जेव्हा त्या भगवंताची कृपा जनाबाई महाराजांनी पाहिली तेव्हा अंतकरण गहीवरून आलं. जनाबाई महाराज गाऊ लागल्या, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, जाताच्या मुखी
विश्वाचे तू फिरविशी जाते पीठ पाडीसी दैवाचे. अशा या सगळ्याच भक्तांचं काम करण्यासाठी तो जगाचा विश्वाचा मालक त्यांच्या जीवनामध्ये हजर आहे. संत सावता महाराज, कर्म हीच माझी पूजा आहे, कर्म हीच माझी भक्ती आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. या न्यायाप्रमाणे भक्ती करणारे संत सावता महाराज, किती त्यांचा अंकित तो झाला तर एकदाही पंढरपूरला न गेलेले संत म्हणजे सावता बाबा आहेत. आणि त्यांच्यासाठी त्यांना पंढरपूरला नाही तर पंढरपूरचा विठ्ठल रणगावामध्ये त्यांच्या दर्शनाला आला एवढा अधिकार या संतांकडे आहे. त्या तोला मुलाची पात्रतेची भक्ती माझ्या भक्तांकडे आहे. एवढंच नाही, बायकोनं दिलेली विठ्ठलाची आण माझ्या गोरोबा काकांकडून जेव्हा मोडली तेव्हा प्रायचित्त म्हणून दोन्ही हात काकांनी तोडून घेतले आणि काही काळानंतर शपथ त्या ठिकाणी मोडली. शपथ मोडली, हात तोडून घेतले, पण माझ्या गोरोबा काकाच्या कुटुंबाचा परिवाराचा उदरनिर्वाह कसा चालायचा म्हणून विश्वाच्या मालकाला काळजी वाटावी आणि कुंभाराचा वेश धारण करून एक दिवस तो दाराशी आला आणि मला तुमच्या घरात काहीतरी काम द्या म्हणून मागणी विनवणी करू लागला. आणि मग तेव्हा त्यानं त्या गोरोबा काकांच्याही जीवनामध्ये म्हणजे त्यांच्या घरामध्ये कसलं काम केलं? घटाघटाचे रूप गळे प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी हंगा, तू वेळा चोखोबाची बहीण झाला शारंधर वहिनी उघडादार. अगदी खालच्या दर्जाचं काम सुद्धा विश्वाच्या मालकाला या ठिकाणी करावं एवढं त्याचं उदार अंतकरण आणि एवढी त्या भक्तांची सेवा, एवढा त्या भक्तांचा अधिकार त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाला. अशा भक्ती शास्त्राच्या नियमाला अनुसरून जो साधक जो भक्ती आपल्या जीवनामधली भक्ती या ठिकाणी करतोय अशा या भक्तांसाठी तो या ठिकाणी अशा पद्धतीनं साकार त्या ठिकाणी होतो. अव्यक्त भावातला त्यांनी व्यक्त करून या ठिकाणी घेतला. राहण्यासाठी सर्व भावानं त्यांच्या जीवनामध्ये आला. न सांगता या भक्तांची सर्व कामे करू लागला. आणि याच्या पुढे काय झालं? अभंगाचं दुसरं 60 विरा
यांच्या सहवासामध्ये वास करणारा भगवान परमात्मा भक्तांच्या इच्छेप्रमाणे आत बाहेर सर्वत्र या ठिकाणी साठवला जातो. जेव्हा पाहिजे तेव्हा दर्शनाला तो त्या ठिकाणी हजर या ठिकाणी होतो. आणि याच्याही पुढे भक्ताचा देवाचा किती आणि कसा गोड संबंध आहे हे तुकोबराय तुम्हाला आम्हाला सांगू इच्छितात. कधी काळी आम्ही देवाकडे गेलो तर आम्हाला देवाकडे मागण्याची गरज आहे, पण संतांकडे एवढी भक्ती आहे, एवढा गोड परमार्थ असल्या कारणानं संतांना काही एक मागण्याची गरज नाही. या उलट त्यांची अपेक्षा सुद्धा नाही, इच्छा सुद्धा नाही. पण यांनी काहीतरी माझ्याकडे मागावं या आशेनं मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. बघा हाच फरक आहे, हीच भिन्नता आहे आमच्यामध्ये आणि यांच्यामध्ये. बरं का, आम्ही देवाकडे जातो 20 रुपयाचा नारळ त्याला फोडतो, वाढावी संतान गृही व्हावे धनधान्य, ही मागणी आम्ही करून येतो. आता महाराज मला सांगा 20 रुपयात एवढं सगळं येतं? संतानही वाढेल, धनधान्यही येईल, ऐश्वर्यही मिळेल, पैसा संपत्ती सुद्धा मिळेल. 20 रुपयाच्या नारळामध्ये एवढी अपेक्षा ठेवणं योग्य आहे की अयोग्य? अयोग्य आहे. पण आम्ही संसार करणारी लोक आहोत ना, संसाराच्या आकर्षणाला बळी पडलेली लोक आहोत ना, आम्हाला देवाकडे गेल्यानंतर सुद्धा काय मागावं हे अजून तरी समजलेलं नाही. पण बघा भक्तांकडे संतांकडे किती गोड पद्धतीची भक्ती आहे की काही मागण्याची इच्छा तर ठेवतच नाही, पण जगाचा मालक यांनी काहीतरी माझ्याकडे मागावं या आशेनं त्यांच्या मुखाकडे पाहत राहतो. पण भक्तांचा मात्र ठाम निश्चय आहे, देवा काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत आम्ही तुझ्याकडे काही तू द्यावं म्हणून भक्ती केलेली नाही. आमची भक्ती आमचा आनंद घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी करतोय. तुझ्याकडून कसल्याच प्रकारची अपेक्षा आम्हाला या ठिकाणी नाही. आणि मग भक्तांचा ठाम निश्चय झालेला पाहून भक्त जर काही मागायला तयार नसेल आणि कधी काळी जर चुकून मनामध्ये थोडी जरी इच्छा निर्माण झाली तर ती मनातली इच्छा त्या जगाच्या मालकानं जाणावी आणि चिंतिल्या रोकडे मनोरथ, त्या मनाचं असलेलं मनोरथ भक्तांचं संतांचं त्या देवानं पूर्ण करावं. यापुढे गोड भक्तांचं किती त्या देवावर प्रेम आहे. देवा काही तू द्यावं म्हणून आम्ही मुळात तुझी भक्ती केलेली नाही, तर या उलट तू काही देऊ तर नकोच, पण आमचा जीवही आणि भावही आम्हाला तुझ्या चरणी समर्पित ठेवून काही तू द्यावं ही इच्छा आम्ही ठेवत नाही. अभंगाचं शेवट. तुका म्हण जीव